आपण जर काही करतच नसलो, आपल्याला जर काही करायची इच्छाच नसेल, तर त्याच्यामध्ये काही अर्थ नाही. एक्झाम्पल देऊ का तुम्हाला? माशी बघा, तिला घाणीवरती जरी नेलं तरी ती लगेच तोंड लावते, काहीतरी घाण खातेच. पण मधुमक्खीला तिथं घाणीपाशी न्या, अजिबात नाही. ती तिथं फुलाचं झाडच शोधणार. बरोबर आहे की नाही? मग तसं आपण आहेत ना, आपल्याला काहीतरी करायची इच्छा पाहिजे. आपण कुठेही गेलं, समजा बिझनेस करत असताना तर बिझनेस संदर्भातच बोलणार, जॉब करत असताना तुम्ही तर जॉब संदर्भातच बोलणार, आर्किटेक्ट असाल तर आर्किटेक्टबद्दलच बोलणार. म्हणजे तुमचा काही व्यवसाय असेल ना त्याच्याबद्दलच तुम्ही बोलणार. म्हणजे आपल्याला मधुमक्खीप्रमाणे व्हायचं. जिथं जाईल तिथं मधच गोळा करायचा आहे. माशीप्रमाणे अजिबात राहायचं नाही, मधुमक्खीप्रमाणेच राहायचं. आता समजा एखादं झाड जर दगडावरती आले तर ते येणार आहे का? अजिबात नाही. परंतु तेच झाड एखाद्या नापीक जमिनीवरती आलं तर ते स्वतःहून फुलतं, बहारतं. कारण की का? फक्त त्याला काय, एक पावसाचा थेंब जरी त्याला आला तरी तर स्वतः उमालतं. तसंच माणसाची कंडिशन आहे. फक्त आपल्याला प्लॅटफॉर्म मिळण्याची गरज असते, आणि कुणाची तरी साथ, आणि कुणाची तरी संगत, आणि कुणाचं तरी मार्गदर्शन थोडंसं जरी झालं तरी आपल्यामधील बिझनेसमॅन किंवा बिझनेसवुमन ही आपोआप घडते बघा. फक्त कुणाचं तरी थोडंसं का होईना आपल्याला मार्गदर्शन आवश्यकता असते म्हणून. आणि पोपटाला जास्त बोलता येतं म्हणून पोपट हा कधीही आकाशात भरारी घेऊ शकत नाही. घेतो का? तो मग पटपट काही बोलू शकतो, परंतु तो गरुडाची बराबरी कधीही करू शकत नाही. कारण गरुड शांत राहून पहिले करून दाखवते आणि मगच सगळं होतं. तसं पोपट फक्त आधी बोलतो, करून तर काही दाखवत नाहीत. तसा गरुड आधी करून दाखवणार आणि मगच बोलणार. तसंच काही लोक असतात फक्त बडबड करतात, पण करून तर काही दाखवत नाहीत. आणि काही लोक असे असतात गरुडाप्रमाणे, आकाशात झेपही घेतात, सगळं कार्य सक्षम करतात आणि मगच लोकालाही बोलायला तोंड ठेवत नाहीत की याने काहीच केलं नाही. म्हणून आपल्याला माशीप्रमाणे न राहता मधुमक्खीप्रमाणे राहा. आपलं झाड दगडावरती न लावता, आपलं झाड अशा नापीक ठिकाणी जरी आलं तरी पण आपल्याला एक पावसाचा थेंब जरी भेटला तरी स्वतः बहारा, स्वतःची कोमलता बाहेर आणू द्या, आणि स्वतःमध्ये काय गोल आहे ना तो लोकांना कळू द्या. आणि तिसरं, पोपटाप्रमाणे बडबड करण्यापेक्षा गरुडासारखी झेप घ्यायला शिका. नक्कीच तुम्ही यशस्वी होऊ शकता. कारण की बिझनेसमॅन होणं काही अवघड नाही आहे, बिझनेसवुमन होणं काही अवघड नाही आहे. आपली वस्तू 10 रुपयाची आहे, ती वस्तू फक्त मार्केटमध्ये 40 ते 50 रुपयाला कशी विकवायची, ही जर आपल्याला टॅक्ट जमली ना तर मार्केटिंग आपल्याला आली म्हणजे आली. आणि प्रोडक्शन करण्याची जबाबदारी जर आपली असेल ना, त्याच्यामध्ये क्वालिटी क्वांटिटी जर आपल्याला कळली, काय मिक्सिंग करायचं काय नाही, किती प्रमाण ठेवायचं हे जर आलं तर तुम्ही प्रोडक्शनसुद्धा करू शकता. सगळं काही स्वतःला जमेल. एकदा का कळलं ना तुम्हाला 10 रुपयाची वस्तू 50ला कशी विकायची, कोणीच तुम्हाला मागं टाकू शकत नाही. म्हणून नक्की विचार करा आणि बिझनेसमॅन व्हा. कारण की ह्या कलियुगामध्ये आता 10 ते 15 हजाराशिवाय नोकरी कोणालाही मिळत नाही. भले ग्रॅज्युएशन झाला असला तरी पण त्याला 10 ते 15 चक्रा मारावाच लागतात, तरच त्याला नोकरी भेटते. मग कुणाची गुलामी करण्यापेक्षा 10 ते 15 हजार रुपयावर जगण्यापेक्षा आपण ते 10 ते 15 हजार रुपये महिन्यालाच काय आठवड्यालाही कमवू शकतो. पण तेवढी फक्त धावपळ करण्याची आपल्याला गरज आहे. कारण की तुम्हाला मी एक सांगू का, आयुष्यात जर मोठी झेप घ्यायची ना आपल्याला, तर झोप ही